नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या श्रीमद भागवतावरची जी आपली भाषण मालिका चालू आहे यातलं 40वे पुष्प आज मी आपल्यासमोर सादर करतो आहे. मागच्या वेळी आपण परीक्षित राजा आणि शुक यांची भेट दाखवली होती आणि परीक्षित राजा शुकाला अनंत प्रश्न विचारतो आणि या प्रश्नांची उत्तरं हळूहळू त्याला शुकदेव देत आहेत. आजच्या भागामध्ये बहुतांशी कथेऐवजी तत्त्वज्ञान आहे, ते आपण शांतपणे ऐकावं. भागवत कथा ही केवळ ऐकण्याची नसून आत्मसात करण्याची आहे, हे आपण लक्षात ठेवावं. तर परीक्षित शुकदेवांना विचारतात की आता 7 दिवस माझे राहिले आहेत, तर या 7 दिवसामध्ये मी आता काय वाचू, काय ऐकू, कशाचं जप करू, काय करू. आपणाला मी शरण आलो आहे आणि आपण मला या सर्वांसंबंधी उपदेश करावा. तर शुकदेव त्याला सांगतात, अरे बाबा, जगात तू बघतोयस बहुतेक सर्व माणसं, पशु, पक्षी, कीटकसुद्धा आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरण्यात मग्न आहेत. दिवसभर ते हाच प्रयत्न त्यांचा चालू असतो आणि आहार, निद्रा, भय, मैथून या 4 कर्मातच त्यांचं सगळं आयुष्य निघून जातं. सांसारिक सुखात ते क्षणभंगूर आहे हे माहीत नसल्यामुळे, तेच चिरंतन आहे अशी समजूत असल्यामुळे त्यात ते रंगून जातात आणि आज ना उद्या आपण मृत्यूच्या तावडीत जाणार आहोत हे ते विसरून जातात. आणि हा मृत्यू कोणाला चुकत नाही. परमेश्वराला सुद्धा तो चुकलेला नाही. ज्यांनी मनुष्य रूप धारण केलं असे जे राम, कृष्ण आदी जी काही आहेत मंडळी, ऋषीमुनी आहेत, त्यांनाही मृत्यू चुकलेला नाही. पण आता पांचभौतिक शरीर निष्प्राण होऊन पडणं हाच मृत्यू आहे का हो? जे उत्पन्न झालं ते नष्ट होतात हा सिद्धांत आहे. जो जन्माला येतो तो मरतो आणि जो मरतो तो पुन्हा जन्माला येतो, असं हे अव्याहत चक्र चालू आहे. तेव्हा मृत्यू म्हणजे केवळ शरीरातून प्राण जाणं एवढाच अर्थ आहे का? प्राण स्वतः निर्जीव आणि जड आहेत, कारण प्राण म्हणजे शरीरात असलेला वायू आणि जड हवेमुळेच जर शरीर जिवंत राहणार असेल तर रबरी फुग्यात हवा भरली तर तो जिवंत व्हायला पाहिजे. हा एवढा सीमित अर्थ मृत्यूचा नाही आहे. शरीरात असलेला जीवात्मा शरीरातून निघून जाणे याला आपण सध्या फार तर फार मृत्यू समजूया. त्याप्रमाणे शरीर तर सर्वांची निर्जीव होतात. जीवात्मा शरीरातून गेल्यानंतर पुन्हा तो जीवात्मा त्या शरीरात येत नाही आणि त्याच्या 2 गती आहेत. एक गती म्हणजे शरीर सोडून निघून गेल्यानंतर ईश्वर सृष्टीतील नियमाप्रमाणे पापपुण्यांच्या हिशोबासाठी यमलोकात जाणं आणि पापपुण्यांचा हिशोब करणं आणि चांगल्या वाईट अशा योनीत पुन्हा जन्म घेऊन ती पापपुण्य फेडणं, याला प्रारब्ध योग म्हणतात. आणि जीवाची दुसरी गती म्हणजे तो जीवात्मा शरीरातून निघून यमलोकी न जाता भगवत स्वरूपात विलीन होतो, परब्रह्मा स्वरूपात विलीन होतो, एकरूप होतो. आणि जीव ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर जन्म कोणाला येणार? जन्म संपला आणि मरणही संपलं. तेव्हा राजा, अस्थि मांस मलमूत्राने भरलेल्या देवावर प्रेम करणं म्हणजे विष्ठेवर प्रेम करणं आहे. शरीराची आसक्ती सोडणं आवश्यक आहे आणि शुद्ध होणं आवश्यक आहे. तर हा मृत्यू कशामुळे? पुन्हा आपण जन्माला येतो तर वासनांमुळे आपण जन्माला येतो. वासना आपल्या शिल्लक असतात आणि त्या भोगल्याशिवाय त्याची आपली तृप्ती होत नाही. ज्याच्या वासना संपूर्ण गेलेल्या आहेत, मी देह नव्हे आणि सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे,
असं देहभान रहित अशी आत्माकार वृत्ती ज्याची झाली तो त्या जन्ममरणातून सुटला. मी पुण्य केलं, हे पाप केलं, ते अमुक केलं, हा कर्तृत्वभाव ज्याला आहे त्याचं कठीण आहे. कारण पुढच्या जन्मीचं हे बीज आहे, वासना, कुठल्याही प्रकारच्या, चांगल्या असो वाईट असो. त्याच्यामुळे देहाचं प्रारब्ध झालं की देह संपतो एवढंच फक्त आपण लक्षात ठेवावं आणि प्रारब्ध भोगावं, आनंदाने भोगावं. परंतु कसं आहे पहा, झाडाला 100 घाव घातले तेव्हाच ते तुटतं. पहिल्या घावाला झाड तुटत नाही. पहिले 99 घाव वाया गेले का? नाही, ते आहेत म्हणून 100 घाव आहे आणि म्हणून ते त्याकडे तुटतं. तेव्हा याच देहात अनेक जन्मोजन्मीची साधना असल्याशिवाय आपण पूर्णतेला पोहोचू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आत्मज्ञानाद्वारा देहाभिमान रहित अशी अवस्था प्राप्त होऊन ब्रह्मरूपता प्राप्त होणं हे फार कठीण आहे. मृत्यू म्हणजे यम जिथे पोचू शकत नाही अशा ठिकाणी आपण गेलो तर हा कसं जाऊ, तर ज्या भगवंताला आपण शरण जाऊ त्याचे होऊ तेव्हा यमच तिथे येऊ शकणार नाही. त्यामुळं भगवंताला शरण जाऊन त्याचं होणं हे आपल्याला साधलं पाहिजे. आणि निर्गुण ब्रह्माचं ध्यान काय आणि सगुण ब्रह्माचं ध्यान काय, दोघांचं फल एकच आहे. कृष्णरूप होणं, ब्रह्मरूप होणं, फक्त शब्दांचा फरक, बाकी काय नाही. दोघांचा अर्थ शेवटी एकच आहे. गतिस्थान दोघांचं एकच आहे. अथांग सागरात बुडी मारून स्नान केलं काय आणि एखाद्यानं समुद्राचं पाणी बादलीत घेऊन काठावर स्नान केलं काय, दोन्ही समुद्र स्नानच आहेत. म्हणून ज्या राजा यमपाश आणि जन्ममरण ज्याला चुकवायचं आहे त्याला एकच सोपा आणि निष्कंटक मार्ग म्हणजे अनन्य भावाने त्या सर्वेश्वर भगवंताला शरण जाणे, नामस्मरण करणे आणि त्या भगवंताच्या लीला श्रवण करून त्यात रंगून जाऊन स्वतःच्या देहप्राणासहित आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करून श्रीहरीच्या चिंतनात निमग्न होणं हा अत्यंत श्रेष्ठ असा उपाय आहे. आणि अंतकाली नारायणाची स्मृती होणं हा याच जन्मातला सर्वश्रेष्ठ लाभ आहे. आणि सर्वशास्त्र आणि योगी महात्मे यांचं हेच एक निश्चित मत आहे की अंतकाली आपल्याला भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. आणि परब्रह्म निर्गुण निराकार आनंदाच्या अनुभवापेक्षा सुद्धा भगवंताच्या सगुण साकार त्रैलोक्य मोहन स्वरूपाच्या दर्शनाचा कृपेचा आनंद अवर्णनीय आहे. तेव्हा हे परीक्षिता, मी माझ्या वडिलांकडून म्हणजे साक्षात वेदव्यासांकडून मी भागवत शिकलो आहे आणि त्यात मी तन्मय झालो आहे. आणि तुझी मृत्यूची भीती हा जेव्हा तू हे भागवत ऐकशील तेव्हा पूर्ण नष्ट होईल याची मला खात्री आहे. आणि एकदा ती भीती नष्ट झाली की या सर्व क्लेशातून तू आपोआपच दुःखचिंता क्लेश भय मृत्यू जन्म मृत्यू ह्या सगळ्यातून तू मुक्त होशील. अंतकाळ जेव्हा प्राप्त होतो आता जशी तुझी अवस्था आहे त्यावेळी मनुष्यानं सर्वसंग परित्याग करून संसारातील पुत्र धन आणि स्त्री यांचे मायापाश क्षणात तोडावेत. कारण यापैकी काहीही आपल्याबरोबर येणार नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण अनेक मृत्यू पाहतो, आपल्या जवळच्यांचे पाहतो आणि त्यांनी ते बरोबर काहीही नेऊ शकलेले नाहीत हेही आपण पाहतो, तरी आपल्याला ते वळत नाही. कळतंय, दिसतंय, तरीही ते वळत नाही. त्यामुळं एखाद्या शहाण्या माणसानं काय करावं तर प्रथम घराचा त्याग करावा, पुण्यतीर्थाच्या ठिकाणी जावं, एकांत आणि पवित्र ठिकाणी आसन मांडावं आणि निर्भय प्रसन्न वृत्तीने भगवंताचे ध्यान करण्यास सुरुवात करावी. हळूहळू चित्ताची एकाग्रता होईल आणि ती अभ्यासाने होईल.
निर्मल विकार आणि रहित असं आपलं मन हळूहळू होईल, आपोआप नाही. आणि जेव्हा ते निर्मल व्हायला लागेल तेव्हा एक प्रकारचा विलक्षण अनुभव, आनंद असा अनुभवायला यायला लागेल. आनंद हेच परमपदाचे स्वरूप आहे. तेव्हा चित्तवृत्ती शुद्ध सत्वमय झाली म्हणजे निर्विकल्प होऊ लागते. आणि ही स्थिती प्राप्त होईपर्यंत साधना करावी. महाराज, या परब्रह्म परमेश्वराची धारणा कशी करावी, कसं स्वरूप लक्षात घ्यावं हे आपण सांगाल का? तेव्हा शुकदेव म्हणाले, राजा, या परब्रह्माचीच परमात्मा, भगवान, ईश्वर आदी अनंत नावे आहेत. त्याला कोणी परमेश्वर म्हणेल, कोणी आत्मा म्हणेल, कोणी परमात्मा म्हणेल. स्थूल दृष्टीने परमेश्वराची 3 स्वरूपं आहेत. एक स्थूल आणि सूक्ष्म, सगुण आणि निर्गुण, निराकार आणि साकार. ही दोन्ही प्रकारची स्वरूपं खरं म्हणजे त्या परब्रह्माचीच आहेत. आणि तिसरं म्हणजे विराट स्वरूप. विराट स्वरूप म्हणजे सप्तपाताळांपासून सप्त स्वर्गापर्यंत जे सर्व ब्रह्मांड, त्यात असलेल्या अनंत वस्तू, आणि त्या म्हणजे सर्व म्हणजे परमेश्वराचं विराट स्वरूप होय. यशोदा मातेला हे विराट स्वरूप श्रीकृष्णाने बालपणीच दाखवलं होतं, इतकी त्याची ताकद होती. परंतु साधारण मनुष्याच्या कल्पनेच्या बाहेर हे स्वरूप आहे. त्यामुळं तो त्याची कल्पना नाही करू शकत आणि ते पाहूही शकत नाही. दुसरा आहे निर्गुण निराकार. याला आकार नसल्यानं याचंही ध्यान करता येत नाही. त्यामुळे भगवंताचं ध्यान करताना चतुर्भुज स्वरूपाचं ध्यान करावं. श्यामवर्ण, प्रसन्न वदन, नयन मनोहर, पीतांबरधारी, मस्तकावर रत्न खचित मुकुट, कानात मकराकृती कुंडल, गळ्यात वनमाळा आणि कौस्तुभमणी, श्रीवत्सलांछन आणि अनेक अलंकारांनी विभूषित अशी त्रैलोक्य सुंदर मूर्ती आपल्या हृदयात धारण करावी. प्रेमलक्षणा, निर्मल प्रेमलक्षणा भक्ती हे खरं सांसारिक जीवनात तारक आहे. आता या अनेक प्रकारच्या उपासना आहेत. संसारात इष्टकामना सिद्धीसाठी अनेक उपासना. एक संततीची इच्छा आहे, त्यानं प्रजापतीची उपासना करावी. विवाह होण्यासाठी दुर्गा देवीची, धनासाठी लक्ष्मीची, धान्याधिकासाठी आदितीची, विद्येसाठी शंकराची, स्वर्गप्राप्तीसाठी देवांची, आयुष्यवर्धनासाठी अश्विरकुमारांची आणि सौंदर्यप्राप्तीसाठी गंधर्वांची, स्त्रीसुखासाठी उर्वशी अप्सरेची, कीर्तीसाठी यज्ञनारायणाची. ज्याला जे जे प्राप्त घ्यायचं असेल त्यांनी त्या त्या देवताची उपासना करावी. परंतु एक पहा, ईश्वराची आराधना म्हणजे कामना पूर्ण करण्यासाठी हत्तीच्या पायात जशी सर्वांची पावलं बसतात, तद्वत कुठलीही कामना असो किंवा कोणतीही कामना शिल्लक असो किंवा नसो, त्यांनी भगवान श्रीहरीची नित्य उपासना करावी. कल्पवृक्षाप्रमाणे सर्व प्रकारची इष्टफळे देणारा फक्त एक परमात्माच. त्यामुळं सांसारिक वस्तूपासून मुक्तीपदापर्यंत कोणतीही कामना असो, त्या सर्वांची तीव्र भक्तियोगाने त्या भगवंताची उपासना त्यासाठी करावी. त्यामुळं कामनापूर्तीसाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करण्याची गरज नाही. एक लक्षात ठेवा, सांसारिक कोणत्याही वस्तूपासून मनुष्याला शांती मिळत नाही. एक मिळालं तर दुसरं पाहिजे, दुसरं पाहिजे तर तिसरं पाहिजे. हे कधीही भूक संपत नाही. त्यामुळे राजा असो की यज्ञ रंक, प्रत्येकाला काहीतरी दुःख, यातना, असमाधान असतेच. आणि धन, स्त्री, पुरुष, राज्यवैभव, पारलौकिक स्वर्गादी सुखसुद्धा क्षणिक आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे दुःखी होऊन थकून भागल्यानंतर चरणेश्वराच्या चरणावर भगवद्भक्ताजवळ, साधू संताजवळ येतो तेव्हाच समाधान आणि पूर्ण शांती लाभते. भगवतप्राप्तीचा मार्ग विरक्तीपासून सुरुवात होतो. ज्याला काहीही इच्छा राहिलेली नसते तोच श्रीहरीवर प्रेम करतो आणि बंधमुक्त होऊन परमपदाला पोचतो.
बाकी सर्व जीव सुख आणि दुःख, जन्म मृत्यू या चक्रातच सतत फिरत राहतात. त्यामुळे जिथे पाश सोडून बाहेर पडा आणि हृदयात श्रीहरी परमात्मा धरा, तिथंच मुक्ती आहे, आनंद आहे, शांती आहे आणि पूर्णता आहे. तेव्हा भगवंतापुढं नमलं जात नाही तोपर्यंत शरीर हे ओझं आहे. जे हात परमेश्वराला जोडले जात नाहीत ते प्रेताचेच हात समजावेत, आणि जे डोळे श्रीहरीचे रूप पाहत नाहीत ते मोराच्या पिसावरचे डोळे समजावेत. ज्यांनी तुळशीचा गंध घेतला नाही, भगवंताचे मंदिर पाहिले नाही, भागीरथी गंगेचा स्पर्शही केला नाही, त्यांना जिवंत प्रेत समजावं. तेव्हा सूत महाराज आम्हाला जे भगवत भक्त परीक्षित राजाला भगवान शुकदेवाने जे जे सांगितले ते सर्व सांगा, आणि त्यामुळे आमचा उद्धार होईल आणि कृतार्थ व्हावी हो. असं शौनकांचं बोलणं ऐकून सूतांना फार आनंद झाला आणि ते मोठ्या संतोषाने पुढील कथा सांगू लागले. शुकदेव म्हणाले, सर्वांतर्यामी अशा त्या भगवंताला माझा नमस्कार असो. परमहंस मुनी ज्याचं ध्यान करतात असा सर्वव्यापक परमात्मा याला माझे वारंवार प्रणाम असोत. सत्पुरुषांचा सर्वश्रेष्ठ स्वामी आणि विषयाशक्त दुर्जन यांना अप्राप्य असा तो आहे. तेव्हा तोच परमात्मा सर्व जीवांचा आत्मा आहे. वेद त्याचंच वर्णन करतात आणि तोच धर्मस्वरूप असून शंकराधिक देव त्याचाच शोध घेतात, कारण तो अव्यक्त आणि अतर्क्य आहे. तो भगवान श्रीहरी माझ्यावर कृपा करो अशी माझी विनंती आहे. तेव्हा सर्व कर्म काल वा स्वभाव जीव हे सर्व वासुदेव स्वरूप आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यालाच परब्रह्म असे ज्ञानी म्हणतात. सर्व व्यापक आणि ओतप्रोत असं भरलेलं ते अव्यक्त, अचिंत्य, अनादी, अनंत, सच्चित आनंद रूप तेजोमय सत्व आहे, आणि तेच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यास मूळ कारण आहे. सर्व त्याच्या सत्तेवर अधीन आहेत. म्हणून परमेश्वराला, सर्वेश्वराला, परतत्वाला, आत्मरूपाला जाणा ही सप्तपातालापासून सप्तस्वर्गांपर्यंत असलेली सृष्टी यालाच ब्रह्मांड असं म्हणतात. आणि हे ब्रह्मांड म्हणजे परमेश्वराचं विराट स्वरूप, चराचर सृष्टी त्याच्या स्वरूपात, आणि तोच सृष्टीमध्ये सर्वत्व व्यापून राहिलेला आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, हे लक्षात ठेवा. तेव्हा त्याप्रमाणे इतकं काही या शुकदेवानी परीक्षिताला सांगितलं. तो म्हणतो की भागवत म्हणजे काय, तर जे जे भगवंताचे ते भागवत, किंवा भगवंतानी जे सांगितले ते भागवत. याची परंपरा, संप्रदाय ही विष्णूंनी प्रथम ब्रह्मदेवाला सांगितलं. त्यानं त्याचे मानसपुत्र सनक सनंदन सनतकुमार सनातन यांना सांगितलं. त्यांनी नारदाला, नारदानी व्यासाला, व्यासाने शुकदेवाला सांगितलं, आणि ते शुकदेवानी परीक्षितेला, आणि तेच गुरुपरंपरेप्रमाणे आजच्या क्षणापर्यंत सांगितलं जात आहे. हे आत्मज्ञान म्हणजेच भागवत. तेव्हा सनातन अनादी अशा भगवान श्री विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. हे ब्रह्मकमळाचा मूळ शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने अनंत प्रयत्न केले. त्याला कुठे काही शेवटपर्यंत त्याचा उलगडा झाला नाही. तेव्हा हा उलगडा फक्त सर्वव्यापी परमेश्वरच करू शकतो, दुसरं काही नाही. तेव्हा पुराणांची 10 लक्षणं आहेत, काही पुराणांची 5 आहेत, परंतु भागवत हे पुराण असं आहे की त्याच्या 10ही अशा लक्षणांनी ते युक्त आहे. 10 लक्षणं कोणती, तर सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण,
ऊती, मन्वंतर कथा, ईशकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय ही सर्व लक्षणं या भागवताला लागू आहेत. आणि या सर्व लक्षणातूनच या सर्व भाव करते हे सर्व यातूनच ब्रह्मदेवानी सृष्टी उत्पन्न केली. तेव्हा ही सृष्टी काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कशी उत्पन्न झाली ही मूळ कारण, मूळ जो आहे तो आहे परमेश्वर. आणि याला जेव्हा जाणून घ्याल तेव्हा सृष्टीची उत्पत्ती, लय सगळं काही तुम्हाला समजेल आणि या जीवमरणाच्या चक्रातून तुम्ही बाजूला व्हाल. अशा प्रकारे सूतांचं भाषण ऐकून शौनक म्हणाले, सूत महाराज, विदुरांची आणि मैत्रेय ऋषींची भेट कशी, कुठे झाली, त्यांचा आध्यात्मिक संवाद काय झाला, विदुर सर्वांचा आत्मबांधवांचा त्याग करून का गेला, तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आता पुढच्या भागात पाहणार आहोत. तर इथे आपला निरोप घ्यायचा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तर पुढच्या भागात आता आपण भेटू. जग हे आनंदासाठी आहे, आनंदाची उपासना, आणि त्यासाठी भागवताच्या एकापेक्षा एक अशा सरस कथा ऐका. त्यातून जी आनंदाची उत्पत्ती होईल त्यात समाधान आहे. तर आता पुढच्या भागात भेटू आपण. नमस्कार.